क्षात्र धर्म कर्म म्हणजे संरक्षण कर्तव्य. कृषी कर्म या तत्वांवर चालणारा हा समाज आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना वॉरियर्स क्षत्रिय म्हणून ओळखत असे. अतिशय श्रीमंत, आर्थिक आणि बौद्धिक दोन्ही बाजूंनी भक्कम असा हा लेवा पाटील समाज. हा समाज प्रामुख्याने खानदेशातल्या जळगाव तालुक्यात आढळणारा आणि म्हणूनच आम्ही निघालो जळगावच्या दिशेने लेवा पाटील समाजाबद्दल जाणून घेण्यासाठी. माझी माय सरस्वती मला शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरती. त्या निरक्षर होत्या. शेतात काम करताना, घरात काम करताना उत्स्फूर्तपणे ओव्या त्या रचून गात असत. आज मी बहिणाबाई ज्या समाजाच्या होत्या त्या लेवा पाटील समाजाबद्दल जाणून घेण्यासाठी इथे आले. निरक्षर असून सुद्धा सुंदर ओव्या रचणाऱ्या या बहिणाबाईंचा समाज आज आपल्याला काय नवीन देऊन जातोय ते बघूया. मग सुरू करूया आपल्या खाद्य भ्रमंतीला. असं म्हणतात की जवळपास 1300 ते 1400 वर्षांपूर्वी हा समाज स्थलांतर करत खानदेशात येऊन वसला आणि इथलाच झाला. जळगाव जिल्ह्यातल्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात लेवागण ही लेवा पाटील समाजाची बोलीभाषा बोलली जाते. या समाजात अनेक नामवंत लोक जन्माला आली. बहिणाबाईंच्या कविता आणि ओवी तर जगविख्यात आहेतच. आपल्या ओवीतून आयुष्यावर भाष्य करणाऱ्या बहिणाबाईंचा हा ठेवा या वाड्याच्या रूपाने जपून ठेवलेला आपल्याला आढळतो. तुम्हाला दिसतं इथे अगदी तसाच्या तसा हा वाडा ठेवलेला आहे. हे लाकडी दरवाजा, अगदी जुन्या काळात असलेल्या ह्या खिडक्या, हे दोन त्याला खिडक्या आहेत वरची आणि खालची. मातीने सारवलेल्या ह्या भिंती आज त्या कदाचित परत एकदा सारवल्या असतील, अनेकदा सारवल्या असतील. मातीचं हे घर आहे. हा कोनाडा अगदी जसाच्या तसा ठेवलेला आहे. खोटा कधी म्हणू नाही, राऊळाच्या कय साले लोटा कधी म्हणू नाही. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही, राऊळाच्या कय साले. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. हे बहिणाबाईंनी लिहून ठेवलेली ही ओवी आहे आणि त्याच्या मागचा जो अर्थ आहे तो किती साधा आणि सरळ सोप्या शब्दात त्यांनी आपल्याला समजवला आहे. ते असं की संसारात जर सुख अनुभवायचं असेल तर दुःखाचे चटके आपल्याला सोसावेच लागतात. हे झाला त्याच्या मागचा गूढ अर्थ. पण अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा तर तोही खरा आहे, नाही का. आज मी इथे आले आहे ते लेवा पाटील समाजाची खाद्य संस्कृती जाणून घेण्याकरता आणि माझ्याबरोबर आहे हर्षाली आणि पूजा. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की ते आपल्याला कुठल्या पद्धतीच्या आणि कोणते असे वेगळे वेगळे पदार्थ करून दाखवणार आहेत. ते हर्षाली, तुम्ही मला सांगू शकाल की कुठला पदार्थ तुम्ही मला दाखवताय? आज मी तुम्हाला लेवा पाटील समाजाची मुख्य रेसिपी आहे वांग्याचं भरीत, जे की वर्ल्ड फेमस आहे. ही आमची टिपिकल आणि ट्रॅडिशनल रेसिपी आहे. तर आपण सुरुवात वांग्याच्या भरतापासून करू. त्याच्यासाठी मला साहित्य लागतंय वांगे, ही भरताची वांगी आहेत. त्यानंतर आपल्याला लागतं आहे तेल, बारीक चिरलेला लसूण, थोडा ओवा, थोडं जिरं, नंतर शेंगदाणे, ओला कांदा, पातीचा कांदा बारीक कापलेला, नंतर बारीक कापलेली कोथिंबीर आणि हा ठेसा आहे. ह्या ठेसामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण आणि मीठ असं कुटून घेतलेलं, शेकून हिरवी मिरची शेकून तव्यावर शेकून कुटून घेतलेली. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी आपण वांगे भाजून घेऊया. आता आपली वांगी शेकून झालेली, आपण हिला अगदी छान शेकून घेतले की त्याचं पिलिंग अगदी सहज करता येईल अशा प्रकारे आपण त्याला छान शेकून घेतलेलं. ह्याला काय म्हणतात? ह्याला बडगी म्हणतात. हे एक लाकडाचं भांडं आहे. यात आपण ठेसा वगैरे आमचे जे पदार्थ आहे याच्यात आपण एक विशिष्ट पद्धतीने मिक्सर किंवा काही न वापरता त्यात आपण कुटून याचं भरीत बनवतो. अच्छा, आता आपण हे वांग्यांचं पिलिंग करून घेऊ.
स्मॅश कर. आता छानपैकी ठेचून घ्यायचंय. प्राचीन काळापासूनच आमच्याकडे म्हणजे ह्या कुठलंही असलं तरी भरतासाठी आम्ही बडगीच यूज करतो. अच्छा. ठेचा हे आणि पारंपरिक आहे. अगदी बडगी नावाचं भांड आहे जे वांग्याच्या भरतासाठी खास लेवा पाटील समाजात वापरलं जातं अजूनही. आता आपण ह्या भरताला फोडणी घालायची आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तेल. मी एक कढई तापत ठेवली आहे, त्यात आपण तेल घालूया. तेल जरा चांगलंच घालावं लागतं, भरपूर. आता तुम्ही लसूण टाकलाय. हो, आधी सर्वात आधी आपण तेल तापवलं, त्यात लसूण घातला. लसूण नंतर आपण थोडा ओवा घातला. ऍक्च्युली वांग जे आहे हे पचायला थोडंसं जड असतं, म्हणून त्यात मग ओवा घालतात. आणि जिरं, नंतर शेंगदाणे, शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे. हा आपण जो ठेचा बनवलाय मिरची आणि लसूणचा, हा ठेचा घातला. नंतर कांदा पात आणि कोथिंबीर सगळं छान तळून घ्यायचं. पूर्ण तेलामध्ये छान तळून घ्यायचं आणि नंतर मग भरीत तळायचं. आणि हे भरीत घातल्यावर फार नाही हलवायचं, कारण की ते तेल पळून जातात. ती वांगी जी आहेत ती तेल शोषून घेतात. चवीपुरता मीठ घालूया. रेडी, ऑलमोस्ट आपलं भरीत झालेलं आहे. आपलं भरीत तयार झालेलं आहे. आणि भरतानंतर आपल्याला वेगळ्या पद्धतीच्या त्या पुऱ्या करून दाखवणार आहेत, तेही आपण बघूया. पुऱ्यांसाठी कोणाला तुम्ही बोलवताय? पुऱ्यांसाठी आता माझी मैत्रीण आहे कीर्ती, मी तिला बोलवते. चालेल, आपण भरीत उचलून खाली ठेवूया. आता आपण 2 प्रकारच्या पुऱ्या करणार आहोत. पुऱ्यांसाठी आपण एक कणिक मळली आहे. ही आपली साधी गव्हाच्या पिठाची कणिक आहे आणि हे कळण्याचं पीठ आहे. इकडे खानदेशात म्हणजे लेवा पाटील समाजात कळणं म्हणजे फार महत्वाचं आहे, कारण की मुख्यतः लेवा पाटील समाज हा कष्टकारी आहे, शेतकरी आहे. तर यामध्ये ज्वारी आणि उडीद, काळे उडीद आणि मीठ असं काही प्रमाणामध्ये घेऊन त्याचं पीठ करतात आणि त्याला कळणं म्हणतात. कळण्याचं पीठ. कळण्याचं. भरीत तयार, पुऱ्या तयार आहेत. अजून एक वेगळी रेसिपी ते आपल्याला दाखवणार आहेत. उडदाच्या डाळीचे वडे. उडदाच्या डाळीचे वडे ते आपल्याला दाखवणार आहेत. खास खानदेशी पदार्थ आहेत, लेवा पाटील पदार्थ आहे. तर आपण कोणाला बोलवणार आहोत? मी आता हेमांगी तळेले यांना बोलवणार. अच्छा, त्यांना बोलवते मी. चालेल. हे जरा वेगळं दिसतंय मला. नेहमीचे उडदाचे वडे जसे असतात, आम्ही उडदाची डाळ भिजत घालतो आणि मग ते वडे आम्ही मीठ जिरं घालून तसंच आहे. ओके, तसंच आहे हे, पण थोडं वेगळं आहे. म्हणजे अच्छा, आता ही उडदाची डाळ आपण भिजवलेली आणि भिजवून आपण वाटून घेतलेली ती. त्यात ही पिवळी मिरची. अच्छा, पिवळी मिरची आणि अद्रक लसूण. अच्छा, आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर पण कापलेलीच आणि मीठ. याला आता आपण सगळं घालून फेटून घेऊया. अच्छा, असे थापायचे असतात? हा, थापून करतो. उडदाच्या डाळीचे वडेही तयार झालेले आहेत. आता ह्याच्यानंतरचा कुठला पदार्थ आहे? आता आपण फुणके. आपण चिवळीच्या भाजीचे फुणके बनवतो. फुणके, चिवळीच्या भाजीचे फुणके. चिवळीची भाजी काही वेगळी असते का?
म्हणजे ती फार थंड असते, तर उन्हाळ्यात जनरली ती खायची असते. मग ती अशी नुसती नाही खाल्ली जात, मग त्याचा आपण झुणका किंवा फुणके असं बनवून खाऊ शकतो. आता आपण फुणक्यांसाठी एक स्टीमर तयार करतोय. खाली आपण पाणी घेतलं आणि ते पाण्यामध्ये एक रिंग ठेवून त्यात चाळणीला तेल लावून चाळणी ठेवली. त्या पाण्याला वाफ येईल तोपर्यंत आपण फुणक्यांसाठी लागणारं साहित्य दाखवते. ही हरभऱ्याची डाळ भिजत घालून ती वाटून घेतलेली, आणि हे अद्रक लसूण आणि मेन त्यात चिवळीची भाजी. जितकी डाळचं सारण आहे त्याच्या निम्मे आपण ही चिवळीची भाजी बारीक कापून घेतलेली, आणि हा बारीक कापलेला कांदा आणि ही अद्रक लसूण आणि हिरवी मिरची, पिवळी मिरचीची पेस्ट मी करून घेतलेली, आणि कोथिंबीर. आता आपण हे सगळं बॅटर एकत्र करूया. मी एकत्र तयार करून आणलेलं. आता याला चांगलं फेटायचंय, म्हणजे हे चांगलं फुलतात. अच्छा, याचे एक छोटे छोटे बॉल्स टाइप गोळे करायचे आणि ते ठेवायचे. त्याला फुणका बोलतात. हे हाताने जसं येईल जमेल तसं ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवून ह्याला वाफायचं. हे फुणके तयार होत आहे, त्याला फक्त वाफ द्यायची आहे. आणि हे टिपिकल आपण कढी सोबत खातो. अच्छा, कढी पण बनवायची आहे. तर कढीसाठी आपण सगळं साहित्य तयार आहे, आणि माझी मैत्रीण रचना ते सगळं साहित्य घेऊन कढी दाखवणार होतं. बरं, फुणके. मग आपण जोपर्यंत फुणके होत आहेत तोपर्यंत कढीचं साहित्य घेऊन यायला सांगा. चालेल. आता आपण कढीसाठी साहित्य आणलेलं. कढीसाठी रचनाने आणलेलं दही. ते दहीमध्ये तिने भिजवलेले तांदूळ, भिजवलेले शेंगदाणे वाटून आणलेले. अच्छा, शेंगदाणे आणि तांदूळ. कारण तसं पाहिलं तर कढीमध्ये शेंगदाणे आणि तांदूळ आम्ही घालत नाही. ओके, ह्यात कढीत शेंगदाणे आणि तांदूळ घातलेले. अच्छा. आणि फोडणीसाठी आपण घेतलंय साजूक तूप, जिरं, मेथी दाणे, शेसफूल आणि लवंग, मिरी आणि लसूण, कढीपत्ता, हिंग. अच्छा. सर्वात आधी आपण तूप घालूया. घालू का? आता तूप गरम झालं, यात आपण फोडणीसाठी आणलेलं साहित्य घालूया. थोडा हिंग आणि हे कढीपत्ता आणि टाक. आता जवळजवळ आपली कढी झालेली आहे. आपण यात फक्त कोथिंबीर घालू आणि झाली आपली कढी तयार आहे. आपली कढी तयार झालेली आहे. खास लेवा पाटील संस्कृतीची ही खाद्य संस्कृती आपण अनुभवली. काय काय त्याच्यात तयार होतं. त्याच्यात वांग्याचं भरीत जे खास आहे, पुऱ्या त्याही खास, उडदाचे वडे आणि फुणके जे चिवळीच्या भाजीपासून तयार केलेले, हा पारंपरिक पदार्थ आपण इथे पाहिला, अनुभवला. आणि कढी देखील. हा सगळा पदार्थ आता मला चव घेण्याची माझी वेळ झालेली आहे. पूर्ण सजवलेलं ताट मला मिळालेलं आहे. अगदी पारंपरिक लेवा पाटील पद्धतीची ही खाद्य संस्कृती आहे. टाइम टू टेस्ट. मला भूक लागलेली आहे आणि मी आता खाते. कडण्याची पुरी. ही कडण्याची पुरी ही सगळ्यात वेगळी, मी पहिल्यांदा खाते, त्यामुळे काहीतरी वेगळं आहे. खाऊन बघूया. अप्रतिम झालेली, सगळंच छान आहे. अप्रतिम अशी ही यांची खाद्य संस्कृती मी अनुभवली आहे. खूप सुंदर चव आलेली आहे. मी हर्षालीला आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना मी खरंच धन्यवाद करते की आम्हाला असा वेगळा पदार्थ तुम्ही वेगळे वेगळे करून खाऊ घातले. आमची लेवा पाटील समाजाची जी खाद्य संस्कृती आहे ती दाखवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पण शेफाली ताई आणि एबीपी माझाची संपूर्ण टीम यांचं अगदी मनपूर्वक आभार मानते. गगनाला गवसणी घालणारा हा समाज मातीचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. शब्दात सांगायचं तर जिथे हवा तिथे लेवा. कॅमेरामॅन श्रीकांत आणि सचिनसह मी शेफाली साधू, एबीपी माझा, जळगाव.